हॅलो नमस्ते रिव्ह्यूज मामी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। कशा काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस येते खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि तुम्हाला सांगते माझं जे आहे ना तर काम वगैरे पूर्ण आवरलेलं आहे बरं का। आणि आज जे आहे ते मी तुमच्यासोबत एक गोष्ट जी आहे तर शेअर करणार आहे जी माझ्यासोबत घडलेली आहे ती। तर तुम्हाला सांगते मला तर सांगताना असं होत आहे की सांगावशी वाटत नाही, पण कसं असतं माहिती का, आजकालच्या आपल्या लाईफमध्ये जे आहे ना तर ह्याच गोष्टी मेन महत्त्वाच्या घडलेल्या आहेत की आपल्याला कुठे बी काही बाहेर जायचं वगैरे असेल तर आपण आपली सगळ्यात महत्त्वाची स्किनची काळजी घेतो किंवा आपण आपल्या स्वतःला कसं छान दिसो असं आपल्याला मनात वाटत असतं। त्यामध्ये आपण मेन महत्त्वाचा वाटतो पार्लर। तर चला पुढे व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला सांगते की नेमकं माझ्यासोबत काय झालेलं आहे काय नाही, तर ते तुमच्यासोबत मी आज शेअर करते। तुम्हाला जे व्हिडिओ आहे तर न स्किप करता पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की माझ्यासोबत तरी निदान काय घडलेलं आहे काय नाही। तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल असं आहे। कारण की माझी एकच इच्छा आहे की जे माझ्यासोबत तरी घडलं ते माझ्या कुठल्याही मैत्रिणीसोबत तरी घडू नये असं आहे। तर त्यामुळेच मी आज खास व्हिडिओ हे जे आहे ते घेऊन आलेले आहे। पण मला जे आहे ना सांगताना दुःख होत आहे, कारण की कसं असतं माहिती आहे का, आपली सगळ्यात महत्त्वाची आपल्याला स्किन असते, त्यामुळेच आपल्याला जे आहे ते कुठं काही झालं तर आपल्याला खूप दुःख होते। पण काय करणार की आपण आपल्यासोबत जे घडलेलं असते ते नक्की शेअर केलं पाहिजे। तर चला मी सांगते की मागच्या आठवड्यामध्ये जे आहे ना तर तुम्हाला सांगते की आमची जे आहे तर लग्नाची ॲनिव्हर्सरी येणार होती बरं का। त्यामुळे जे आहे आम्हाला बाहेर फिरायला जायचं होतं 2-3 दिवसासाठी। तर आमचा सगळा प्लॅन वगैरे हे पूर्ण झालेला होता आणि तारीख वगैरे आम्ही ठरवलेली होती की जायचं होतं। आणि मिस्टरांनी पण सुट्ट्या वगैरे हे घेतल्या होत्या बरं का तर जाण्यासाठी। आता तुम्हाला सांगते काही गोष्टी होऊन गेलेल्या असतात, पण त्या टायमिंगला कसं असतं ना की आपल्याला तेवढं तरी काही नसतं। पण आता आपल्याला लग्नाची ॲनिव्हर्सरी म्हणू द्या किंवा आपला बर्थडे म्हणू द्या किंवा मिस्टरांचा बर्थडे, मुलांचा बर्थडे म्हणलं की सगळ्यात अगोदर आपल्याला खूप खुशी होते आणि आपल्याला असं हॅपी मुमेंट असते ते आणि खूप छान पण वाटते असं आहे। तर तसंच आमच्यापाशी सोबत पण माझ्यासोबत पण खूप छान होतं, कारण की खूप काही स्वप्न आपण सजवलेले असतात प्रत्येक गोष्टीसाठी बरं का। आणि त्यामध्ये मेन महत्त्वाचा आनंद पण त्यामध्ये असं की तुम्हाला सांगते मी ज्या पार्लरमध्ये जाते तर ते पार्लर जे आहे त्या दिवशी बाय चान्स असं झालं की बंद होतं किंवा त्या ताईंना मी कॉल केला त्यावरती, तर त्यांनी सांगितलं की मी जे आहे ते 2-3 दिवस येणार नाही, मी जे आहे तर गावी आलेले आहे, मला जे आहे तर एक फंक्शन आहे त्यासाठी। तर मग म्हणलं चला, तर मग आपलं कसं असतं की चला आता इथं जरी नसलं तरी आपण दुसरीकडे जाऊ। आणि मोस्टली माझं पण असं झालं होतं की मला जे ते दुसऱ्या दिवशी जायचं होतं। आता जायचं म्हणल्याच्यानंतर मग म्हणलं चला आता तर काही येणार नाही 2-3 दिवस, म्हणून जे आहे ते मी खूप छान असं गाजलेल्या पार्लरमध्ये गेले। आणि मग त्यामध्ये कसं असतं आपण आता ठरवलेलं असतं की प्रत्येक वेळेस आपण जे करतो तेच करायचं होतं बरं का। मला पण तुम्हाला सांगते तर मला मेन महत्त्वाचं करायचं होतं की वॅक्स करायचं होतं, थ्रेडिंग करायच्या होत्या आणि केस वगैरे काही कापायचे नव्हते बरं का तुम्हाला सांगते। तर गेले आणि मग त्यामध्ये जे आहे ते तिथे नंबर होते, मग आम्ही बसलो त्यामध्ये जरा वेळ। नंबर म्हणल्याच्यानंतर तर बसावंच लागेल, पण मला तर बाहेरूनच असं वाटत होतं की अरे बापरे हे एवढं मोठं पार्लर आहे, मला शिकली जे हे आहे ते खूप छान आहे। तर मैत्रिणी तुम्हाला त्या पार्लरचं नाव तरी नाही सांगू शकत, पण फायनली असं झालं की आम्ही तिथं बाहेर बसलेलो होतो तर माझा नंबर आला आणि त्यांनी मला विचारलं काय करायचं, तर मी सगळ्यात अगोदर थ्रेडिंग करून घेतलं आणि मग त्यानंतर मी त्यांना सांगितलं की मला जे आहे ना तर हातापायाचं वॅक्स करायचं आहे। तर मग ते बोलले की ओके। मग आता खूप लेडीज होत्या बसलेल्या, त्या सगळेच होत्या बरं का असं होतं। आणि मग त्यानंतर माझा पण नंबर आला, मग मी गेले आणि बसले। तर मला तिथलं पार्लरची सुविधा बघून जे आहे अगोदर खूप छान वाटलं बरं का। पण कसं होतं आपण रेग्युलर जर का असतो तर आपल्याला खात्री पण असते, पण नवीन ठिकाणावरती गेलो आपल्याला वाटतं की नाही तिथल्यापेक्षा इथे छान आहे। तर पण कसं होतं ना की माझ्यासोबत जे घडलं ना ते थोडंसं वेगळं झालं बरं का। आणि करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर जे आहे ना तर मला सांगते तर माझ्या स्किनला जे आहे ते इचिंग व्हायला सुरुवात झाली, म्हणजे थोडी थोडी आग होणं। तर मग मी त्या ताईंना बोलले की अहो मला जे आहे ना थोडंसं आग होत आहे किंवा मला जे आहे ना तर अशी हाताला थोडीशी खाज येत आहे। तर त्यांनी बोलले की नाही तुम्हाला असं वाटत असेल पण काही होणार नाही, नंतर ते व्यवस्थित होईल। तर मग मी त्यामध्ये जे आहे तर मग करायला तर घेतलं आणि मग तुम्हाला सांगते तिथं जे आहे ना तर तिथं जे आहे ते बघा त्यांनी करायला घेतलं होतं आणि मी त्यांना सांगत होते की माझ्या हाताला जे इचिंग होत आहे, तर त्यामध्ये पहा माझ्या हाताची कशी वाट लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता। हे जे ते पूर्ण चकटे पण गेलेले आहेत आणि माझ्या हाताला जे आहे ना तर पहा हे असं झालेलं आहे। आणि मोस्टली मी जे आहे ना तर याची डॉक्टरला फायनली ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला सांगते। आणि हे जे आहे ना पूर्ण माझ्या हाताचे आहे ना काळवंटलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि मोस्टली जे आहेत ना माझ्या हातात असे आहेत, माझ्या चेहऱ्याची स्किन आणि हाताची स्किन तुम्ही पाहू शकता। आता ही हात आहे ती तर आपण काहीच केलेलं नसतं इथली, आणि हे बघा स्किन पूर्ण अशी काळवंटलेली झालेली आहे आणि असे पूर्ण असे रॅशेस झालेले आहेत, असे धब्बे म्हणतो ना आपण, हे असे झालेले आहेत, म्हणजे हाताची पूर्ण वाट लागलेली। त्यामध्ये जे आहे ना
तर मला 2-3 दिवस येतं अजिबात करमत वगैरे नाही, सारखं मन भरून येतं, कारण की आपण स्किनची जी खूप काळजी घेत असतो बरं का. तर असं माझ्यासोबत झालेलं आहे. तर माझी इच्छा आहे, हे तुम्ही पाहू शकता, पूर्ण माझ्या हाताची पूर्णच वाट लागलेली आहे बरं का. तर नक्कीच मैत्रिणींना काळजी घ्या आणि आपली स्किन जपा, आणि जिथं आपण रेग्युलर जातो ना तिथंच जावा. मी तर महत्त्वाचं हे सांगेल तुम्हाला, कारण की माझी इथली स्किन पहा आणि इथली स्किन पहा कशी झाली. आता तुम्ही म्हणता की इथली स्किन वेगळी असते, इथली वेगळी असते, पण नाही, कारण की आपण आपल्या हाताची आपल्याला स्किन माहिती असते की कशी आहे काही नाही. तर माझी पूर्ण हाताची वाट लागलेली आहे, तर तुम्ही नक्कीच काळजी घ्या. तर तुम्ही पाहिलेलीच आहे ना तर माझी स्किन कशी झालेली आहे. तर फायनली मला जे इथं डॉक्टरकडे जावं लागलं बरं का. कधी कधी आपण म्हणतो ना की जास्त आपल्याला खुशी जी असते तर ते कधी कधी दुःखामध्ये पण कन्वर्ट होऊ शकते. तर तसं झालेलं, कारण की माझे खूप जास्त जे आहेत तर, पण आम्ही तुम्हाला सांगते की सगळं केलं, पण यामध्ये जे आहे ना तर मला खूप जास्त जे आहे तर मला माझ्या हाताला जे आहे तर डलनेस हे करावं लागलेले आहे बरं का. हे हळूहळू तर व्यवस्थित होणार आहे, पण तुम्ही नक्कीच कुठे बी गेलं ना, तुम्हाला थोडंसं जरी वाटलं ना की मला असा प्रॉब्लेम होत आहे, की लगेच त्यांना सांगा आणि त्यानंतर तिथंच थांबवा, तिथं स्टॉप करा. कारण की थोडीशी जरी आपल्याला प्रॉब्लेम झाली ना तर तुम्ही नक्कीच काळजी घ्या. मी त्यांना सांगितलं होतं की मला असं होत आहे, तर त्यांनी सांगितलं की नाही ते व्यवस्थित होऊन जाईल. असं होतं कधी कधी कोणाला तरी, असं आहे. तर असं होतं. आणि मग मी तिथून करून आले बरं का पार्लरमधून हे, आणि मग घरी आले, थोडंसं बसले, त्यामध्ये पण मला जेव्हा थोडीशी आग झाल्यासारखीच माझ्या हातात स्किनची होऊ लागली बरं का. कारण की पायाला तर मला काही नाही झालं, पण हाताला माझ्या अशी आग होत होती. त्यानंतर मी बराच वेळ बसले, मिस्टरांची वाट पाहिली की कधी येतात म्हणून, कारण की मला त्यांना पण सांगायचं होतं बरं का. तर मग ते आले आणि मग त्यांनी म्हणले काय झालं, तर मी म्हटलं की माझ्या हाताची आग होत आहे. तर म्हणजे काय केलंस तू हाताला, तर मग मी त्यांना सांगितलं की मी वॅक्स केलं आहे पार्लरमध्ये जाऊन. आणि मग त्यानंतर जे आहे तर मिस्टरांचा पण ओरडा मला खूप भेटला बरं का. कारण की एक पॉईंट त्यांचा पण खरा होता की ते बोलले की जर का तुला जे सहन होत नव्हतं तर मग ते तू केलं कशाला, तर तू थांबायचंच ना, किंवा तू तिथे गेली कशाला, मग असं होतं. तर मी त्यांना बोलले की आता कसं असतं आपल्याकडून जर का बघा एखादी चूक झाली तर आपल्याला पण मान्य करून ही घ्यावाच लागते. तसं जे आहे तर मी एकदम शांत बसून राहिले. मग ते मला बोलले की आणखीन आग होत आहे का, तुम्ही बोलले की हो. आमचं फिरायला जाणं तर सोडाच, पण मला जे आहे तर डॉक्टरांच्या फेऱ्या मात्र माराव्या लागल्या. तर असं झालं. आणि मग तिथं गेले, त्यानंतर डॉक्टरांना दाखवलं, तर मग त्यांनी सांगितलं की ॲलर्जी झालेली आहे तुम्हाला. तर बघा प्रत्येकाची स्किन जी आहे ना तर वेगवेगळी असतं. कारण की कसं असतं की कुणाची कशी असते कुणाची कशी असते, तसंच मला पण झालं. कारण की त्यांनी त्यांच्या हिशोबाने बरोबर केलं, पण ते माझ्या स्किनला सूट झालं नाही. तर मग डॉक्टरांनी क्रीम वगैरे दिलेले आहेत लावायला, तर ते हळूहळू व्यवस्थित होईल. पण मैत्रिणींनो माझ्या हाताची पूर्ण वाट लागली, तुम्हाला काय सांगा. पूर्ण बघा माझ्या चेहऱ्याची स्किन पहा आणि इथली स्किन पहा, पूर्ण काळवंटलेली आहे. तर हे डॉक्टरने क्रीम वगैरे हे तर दिलेले आहेत, पण नक्कीच कृपया करून मी तर तुम्हाला सांगेन किंवा सजेस्ट करेन. कारण की आपण लेडीज कसं असतं तुम्हाला सांगते की कुठली बी क्रीम मेडिकलवरची असू द्या, किंवा आपली एखादी मैत्रीण असते बघा, किंवा मित्र हे जर का असेल तर आपण काय करतो की त्यांनी एखादी क्रीम लावली, हा गं हे खूप फायदेशीर आहे, ही घे तू आणि हे लाव, ते आपण लगेच न विचार करता जे लावतात. तर तसं करू नका. कृपया करून अगोदर कुठंतरी दुसरीकडे अप्लाय करा, अगोदर म्हणजे कुठंतरी दुसरीकडे लावा, मनगटाला लावा. तिथे जर का तुम्हाला वाटलं की हा आता ही मी लावू शकते तरच लावा, नाही तर काहीच करू नका. कोणत्या पार्लरमध्ये जरी तुम्ही गेला तर तिथं पण बघा आपल्याला बऱ्याच गोष्टी सजेस्ट करून देतात की हे करा ते करा ते करा, अजिबात नाही. पण तिथं कसं असतं सगळ्यात मेन महत्त्वाची आपली स्किन येते. तुम्हाला योग्य वाटलं तरच करा, नाही जर का वाटलं तर करू नका, तुम्हाला सांगते. कारण की माझी खरंच मनापासून इच्छा आहे की हे जे माझ्या हाताचं जे झालेलं आहे ते माझ्या मैत्रिणीच्या कुठल्याही हाताला होऊ नये किंवा कुठंच होऊ नये. आता हे तरी माझे सोडा हात आहेत, पण आपला मेन महत्त्वाचा आहे तो चेहरा. कदाचित आपण एक गोष्ट करायला जातो आणि दुसरी जर का झाली ना तर खूप अवघड वाटते. कारण की माझ्यासोबत स्वतः ते झालं होतं, कारण की मला करायचं होतं एक आणि त्यामध्ये जे तर मला दुसरं जे आलं आणि दुसरंच झालेलं आहे. खूप अवघड लागते, खूप कधी कधी तर मन भरून येते की आपलं अशा काही गोष्टी घडून जातात जे आपल्या हातातही नसतात, असं आहे. तर माझ्या हाताची हे जे पाहून जे आहे ना तर मला खूप आवड वाटते. आता हे हळूहळू होईल व्यवस्थित, पण गेला ना तो टायमिंग जातो, आपले आनंदाचे क्षण जे असतात आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये गुंतून जातो. तर नक्कीच काळजी घ्या. आणि कुठं बी गेलं ना तर डायरेक्ट त्यांच्यावरती न विश्वास ठेवून जे आहे आपण आपल्या स्किनला काय योग्य आहे त्याची मात्र काळजी घ्या, असं आहे. मित्रांनो मी तर तुम्हाला सांगेन की नक्कीच काळजी घ्या. आणि तुम्ही ज्या रेग्युलरच्याच पार्लरमध्ये जाता त्याच पार्लरमध्ये जा. असं कुठंही जाऊ नका की हा हे लय मोठं पार्लर आहे, इथं सुविधा खूप जास्त असतील किंवा खूप काय असेल, तसं कधी करू नका. माझं तर बाय चान्स झालेलं आहे, पण तुम्ही करू नका.
आणि नक्कीच काळजी घ्या आणि थोडंसं बी काय वाटलं ना तर लगेच तिथं त्या गोष्टी स्टॉप करा. तर असं आहे. चला आता मी जे आहे ते इथंच व्हिडिओ थांबवत आहे. तर भेटूया आणखी उद्याच्या असंच छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि मैत्रिणींनो परत एकदा सांगेल की कुठल्याही पार्लरमध्ये गेला तर नक्कीच काळजी घ्या आणि जास्त तर गाजलेल्या पार्लरमध्ये जाण्यापेक्षा जी मी तुम्हाला सांगते की कुठं एखादं छोटा मोठं पार्लर जिथं असेल ना तिथंच जावा. कारण की तिथं जे आहे तर सुविधा भरपूर दिल्या जातात. नाव जरी छोटं असलं तरी मोठ्या पार्लरची एक हे असते की सुविधा तिथं भले असू नसू त्याचं नाव मोठं आणि लक्षण खोटं म्हणतात ना, तर हे योग्य आहे बरं का. तर त्यामुळे त्याला सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.